मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. छत्रपती संभाजीराजे हे फक्त योद्धेच नव्हते, तर एक महान विचारवंत, साहित्यिक आणि सांस्कृतिक शिल्पकार होते. त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे पुरुषोत्तम खेडेकर यांचे साहित्यिक युवराज संभाजीराजे हा ग्रंथ आपल्यासमोर इतिहासाची एक नवी दृष्टी उघडतो. आज आपण या ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक 29 ते 33 यांचे अभिवाचन करून शिववंशीय विरुद्ध ब्रह्मवंशीय विचारांच्या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे, ऐतिहासिक घटना आणि त्यामागील धार्मिक व सांस्कृतिक तत्वज्ञानाचा सखोल आढावा घेणार आहोत. शिवकुळ आणि शिवसंस्कृतीचा गाडा पुढे नेणाऱ्या संभाजीराजेंचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. चला या ऐतिहासिक प्रवासाला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज संपूर्ण पाहिली नसेल तर ती जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पृष्ठ क्रमांक 29 वर लेखक म्हणतात की अंदमान निकोबार ही सुमारे एकूण 72 विखुरलेली बेटे आहेत. काही निर्जन, काही वस्ती असलेली. चेन्नई व कलकत्ता येथून ती सुमारे 1300 किलोमीटर दूर बंगालच्या उपसागरात आहेत. आज तेथे विमानाने चेन्नई व कलकत्ता येथून जाण्यास 2 तास लागतात अथवा जहाजांनी जाता येते. जाऊन या त्या काळी मराठी कसे गेले असतील हा विचार येथे मांडला आहे. या सर्व अंदमान निकोबार बेटांवर 1858 पर्यंत मराठ्यांचे आरमार होते व ही बेटे मराठ्यांच्या ताब्यात होती हे सुद्धा मराठ्यांना माहीत नाही. शंभूराजे दक्षिणेत असताना मराठ्यांचे आरमार तिकडे गेले. पुढे त्यांनी ही बेटे ताब्यात घेतली. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अधिपत्याखाली आरमार तेथे होते. कान्होजी आंग्रे इसवी सन 1729ला मरण पावले. त्यानंतर इसवी सन 1789ला इंग्रजांनी ही बेटे मराठ्यांकडून जिंकण्याचा प्रयत्न केला. ते पराभूत झाले. पुढे इसवी सन 1857ला इंग्रजांनी पराभूत पेशव्यांच्या मदतीने मराठा आरमारावर हल्ला करून प्रमुख बेटे ताब्यात घेतली. सुमारे 400 मराठे कैद केले. हे सर्व मराठे भोसले पाटील होते. त्यांची नावे येथे उपलब्ध आहेत. त्या बेटचे नाव इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावे पोर्ट ब्लेअर ठेवले, तर दुसरे बेट रॉस नावाचे आहे. यानंतर भारतातून मराठा कैदी तिकडे पाठविले जात. 1858च्याच शेवटी सुमारे 150 मराठे तिकडे कैदी म्हणून पाठविलेले होते. कैदी मराठे उठाव करायचे म्हणून बंद जेलची कल्पना आली. इसवी सन 1896मध्ये नियोजन झाले व इसवी सन 1906 मध्ये सेल्युलर नावाचे जेल पूर्ण झाले. सुमारे 750 कैदी राहतील असा चिरेबंदी जेल. या जेलमध्ये तेव्हापासून 1947 पर्यंत इंग्रजांविरुद्ध उठाव करणारे राजकैदी असत. त्यांना नियमानुसार कडक वागवल्या जाई. तेथील काम व वातावरण यामुळे शेकडो राजकैदी मरण पावले. इंग्रजांचे राज्य गेले व हा सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक झाले. मूळ मराठ्यांच्या मालकीची अंदमान निकोबार बेटे मराठ्यांना कडक बंदोबस्तात ठेवण्यासाठी इंग्रजांनी तेथे जेल बांधला. तो राष्ट्रीय स्मारक झाला. नाव सावरकर. तिकडच्या महाराष्ट्राबाहेरच्या लोकांना सावरकर, गोळवलकर, खाडीलकर, चिपळूणकर ही नावे खेडकर सारखीच मराठाच वाटतात. त्यामुळे ते त्यांच्या अज्ञानातून उदो करतात. त्यांचे अज्ञान दूर होईल तेव्हा सत्य समजेलच. तरी पण केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी बरीचशी रामदासी हागणदारी दूर केली आहे. मुंबईच्या ब्राह्मणांनी सावरकरचा छत्री असलेला पुतळा त्यांना भेट दिला. तो त्यांनी नाईलाजास्तव पार्कमध्ये उभारला. मराठ्यांनो, अंदमान आपले आहे, जाऊन या. शिवसंस्कृतीचा धावता आढावा घेतल्यास आपल्याला स्पष्ट जाणवते की भारतातील वैदिकशाही विरुद्ध सातत्याने लढा दिला तो शिवकुळातील प्रज्ञावंत राजांनी व
राजपुत्रांनीच शिवप्रजा भटमुक्त करण्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राण अर्पण करणारे सर्वच जण ह्या सर्व शक्तिमान शिवकुळातीलच राजे होते. ब्राह्मणांना माणूस बनवण्याच्या मानवतावादी कृतीने शेवटी ह्या शिववंशीयांचाच घात झाला. पण त्यांनी अत्यंत क्रूर विकृत वृत्तीच्या ब्राह्मणास माणूस बनवण्याचा मानवतावाद जोपासला. महाराज हिरण्यकश्यपूची हत्या ब्राह्मणांनी सिंहाचे मुखवटे तोंडावर ठेवून एका सांस्कृतिक धार्मिक कार्यात घडवून आणली. पुढे राजपुत्र प्रल्हादाचीही हत्या केली. महाराज बळीराजाची बटू वामनाच्या 3 पावलांच्या दानाची विकृत कथा सर्वांच्या परिचयाची आहे. ज्या बळीराजाला वामनाने पातळात घातले म्हणजेच मारले, त्याच बळीराजांचे आपण वंशज आहोत. वैदिकशाही विरोधात राजसत्ता वापरणारा बळीराजा अतिमानवतावादाचाच बळी ठरला. बळीराजाच्याच वंशातील विरोचन व कपिल या राजपुत्रांनी जैन व बौद्ध तत्व तसेच तत्वज्ञान मांडले. शिवसंस्कृती व शिवधर्म जतन करण्यासाठी त्यांनी शिवकुळास एकत्रित केले, संघटित करून त्यांचे संघ निर्माण केले, शिवधर्माचे पालन केले. कार्य शिवकुळात सातत्याने चालूच राहिले. मालोजीराव भोसले, शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले, छत्रपती संभाजी महाराज भोसले, छत्रपती राजाराम महाराज भोसले, छत्रपती ताराराणी भोसले, छत्रपती शाहूराजे भोसले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज भोसले. भोसले वंश ब्राह्मण मंत्र्यांना वडिला एवढा बहुमान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी या महामानवांनाही नीच ब्राह्मणांनी दगा दिला. ज्येष्ठ इतिहासकार वासी बेंद्रे यांच्या संशोधनातून ब्राह्मण मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर विष प्रयोग करून त्यांची हत्या केली, तर ब्राह्मण मंत्र्यांनी रामदासी ब्राह्मणांचा वापर करून छत्रपती संभाजी राजांना औरंगजेबाच्या हवाली करून त्यांचीही हत्या घडवून आणली. प्रत्यक्ष राजा, राजपुत्र, छत्रपती यांची निर्घुणपणे हत्या करणारे ब्राह्मण बिचारे व गरीब असू शकतात काय, हाच प्रश्न शिववंशीय आज विचारत आहेत. एवढे विपुल ज्ञानभंडार व ज्ञान वारसा असूनही मराठी आज शहाण्यांसारखे वागत नाहीत. त्यांना शिक्षणाची ओढ नाही. याचे कारण पेशवाईत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर शंभूपुत्र शाहू व महाराणी येसूबाई औरंगजेबाच्या कैदेत सापडले. त्यावेळी शाहूंचे वय होते 6 वर्षे. औरंगजेब बादशहाने या मातापुत्रांची अत्यंत मोठी सोय केली. दोघांचे तंबू शेवटपर्यंत स्वतःच्याच तंबूजवळ ठेवले. दोघांना वेगळे तंबू दिले. त्यामुळे येसूराणींना शाहूंवर संस्कार करणे अवघड झाले. बादशहाने अनेक ब्राह्मण पंडित शिक्षक नेमून शाहूंची शिक्षणाची व्यवस्था केली. पण त्यांनी शाहूराजास जगत सत्यम ब्रह्म मिथ्या हा शिवमंत्र न शिकवता ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हा ब्रह्ममंत्र शिकवला. शाहू शेवटपर्यंत ह्या ब्रह्मातून बाहेर येऊ शकले नाही. छत्रपती प्रतापसिंहावर पेशव्यांनी शिक्षणाची बंदी आणली. कोल्हापूरचा ब्राह्मण दिवाण माधव बर्वे यांनी कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी यांची अहमदनगर येथे केवळ 13व्या म्हणजेच वयाच्या 13व्याच वर्षी निर्घुण हत्या केली. यावरून पेशव्यांचा माज व ब्राह्मणांची क्रूरता समजावी. जेथे छत्रपतींच्या हातची लेखणी पेशवे ब्राह्मणांनी सुमारे 1725च्या सुमारास काढली, तेथे सामान्य समाजाचे काय, शिक्षण, सत्ता व संपत्ती ही वामनाच्या वंशजांनी पेशव्यांनी ताब्यात घेतली. पुढे ब्रिटिश सत्ता आल्यामुळे ज्योतिबांसारख्या कर्त्या समाजसुधारकाने फायदा घेऊन समाज शहाणा केला. आता तो हळूहळू भटमुक्त होत आहे. ब्राह्मणांचे कसब व हरामखोऱ्या समाजासमोर पुराव्यासह मांडत आहे. बहुजनांनो, आता तरी जागे व्हा, भटमुक्त व्हा, असे आवाहन लेखक या पृष्ठावर करत आहे. या थोड्याशा विषयानंतर आपण पुनश्च श्री बुधभूषणकडे
वळू भारतीय सांस्कृतिक व धार्मिक इतिहासाचा आढावा घेताना आपल्याला स्पष्टपणे जाणवते की ह्या लढ्याचे नेतृत्व प्रत्येक वेळी राजा व राजपुत्रानेच केले आहे. याचाच अर्थ यशस्वी लढ्यासाठी राजसत्ता व अर्थसत्ता सोबत असल्यास अडचणी कमी होतात. हा संबंध पाहता आजचे सत्ताधीश मराठे कोठे आहेत याचा शोध घेतल्यास चित्र समाधानाचे नाही. आमचे अधिकारी, आमचे राजकारणी, आमचे कारखानदार, आमचे श्रीमंत, आमचे विचारवंत, आमचे व्याख्याते, आमचे लेखक, आमचे कलाकार, आमचे विविध क्षेत्रातील प्रस्थापित मराठी अपवाद वगळता वामनी, रामदासी, परशुरामी, टिळकी या ब्राह्मणांचे पालक व बाप झालेले आढळतात. ब्राह्मण चमचेगिरी करून, चापलुसी करून मराठ्यांचा कंडशंड करीत असतो. तो आपोआपच थंड होतो. ब्राह्मणांचा सरळपणा, भोळसरपणा, प्रामाणिकपणा, नम्रपणा याचे मराठी कौतुक करतात. ही अवस्था म्हणजे ब्राह्मणी पाशाची मराठ्यांभोवती पडलेली रेशीम गाठ होय. आजच्या काळातील ब्राह्मण सरळ सरळ हरामखोरी करून मराठ्यांवर हल्ले करू शकत नाही. ब्राह्मण कधीही मराठ्यांविरुद्ध सरळ सरळ समोर लढत नाही, पण तो मराठ्यांना आपसात मरेपर्यंत लढू शकतो. हा मराठ्यांचा विकृत राजकीय इतिहास आहे. ब्राह्मण मराठ्यांबरोबर गोडगोड बोलतो, त्याची सर्वच सेवा करतो. ही त्या ब्राह्मणांची लबाडी व मराठ्यांचा बिंडोकपणा असतो. ब्राह्मण नेहमीच डावपेच बदलतात, अंतिम साध्य बदलत नाही. छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी घरोघर साखर पेढे वाटून, गुढ्या उभारून व फटाके फोडून साजरा केला होता. ब्राह्मणांच्या कौर्याचे स्वरूप बदलले आहे. त्यांचे अंतिम ध्येय मराठा नाश हेच आहे. हजारो वर्षापासून भारतात हाच मूळ संघर्ष आहे, शिववंशीय विरुद्ध ब्रह्मवंशीय. या पार्श्वभूमीवर शंभूराजांनी श्री बुधभूषणम हा एकमेव द्वितीय संस्कृत ग्रंथ लिहिला. वर उल्लेख केल्याप्रमाणे शंभूराजांनी भारतात उपलब्ध असलेले सर्व क्षेत्रातील व सर्वच भाषा लिपीमधील साहित्य अभ्यासले होते. याचाच दुसरा अर्थ त्यांना हे सारे महान ग्रंथ अभ्यासण्यासाठी उपलब्ध झाले. शंभूराजांचा जीवनपट पाहता त्यांना अभ्यासासाठी सलग वेळ बालपणातच मिळाला. शिवराय राजकारणात व्यस्त असताना जिजाऊंनी शंभूराजांच्या सर्व शिक्षणाची व्यवस्था केली. शिक्षक नेमले, पण ग्रंथ. याचाच अर्थ शिवरायांचे स्वतःचे उत्तम प्रतीचे ग्रंथालय होते. शिवरायांनी राज्याभिषेकानंतर अनेक नामवंत साहित्यिकांना मराठी भाषेचा शब्दकोश व मराठी भाषेतील साहित्य लेखनासाठी नेमले होते. म्हणजेच किल्ले रायगडावर भव्य ग्रंथालय, वाचनालय उपलब्ध होते. शहाजीराजे यांच्याकडे बेंगळूरमध्ये स्वतंत्र ग्रंथालय होते. त्यांच्या दरबारी सुमारे 200 पूर्णवेळ महान साहित्यिक होते. मराठ्यांच्या साहित्यात, इतिहासात मोडी लिपीचा वापर याच दरम्यान सुरू झाला. शहाजीराजे स्वतः महापंडित होते, महान राजनीतिज्ञ होते. त्यामुळेच बेंगळूर येथून इसवी सन 1642 जिजाऊंसमवेत बालशिवबांना त्यांनी एका निश्चित ध्येयाने पाठविले होते. बालशिवबा निश्चितच छत्रपती होतील याच विश्वासाने शहाजीराजांनी त्यांना शिवमुद्रा दिली. ही शिवमुद्रा स्वतः जिजाऊ व शहाजी यांनी बसून तयार करून घेतली होती. शहाजी महाराजांकडेही ही परंपरा त्यांच्या पूर्वजांकडून चालत आलेली होती. म्हणजेच शंभूराजांना या सर्व पूर्वजांकडून मिळालेला हा वारसा होता. तो त्यांनी वसा म्हणून शेवटपर्यंत सांभाळला. शहाजीराजे बेंगळूरला असतानाच मराठ्यांचे साम्राज्य दक्षिणेत तंजावरपर्यंत पसरलेले होते. पुढे दक्षिण भारतात तंजावर येथे वेगळी राजधानी स्थापून व्यंकोजीराजे छत्रपती झाले. तेथे जगातील पहिले भव्य ग्रंथालय, भव्य वाचनालय, भव्य नाट्यगृह उभारण्यात आले. तामिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, मराठी या भाषेतून तंजावरमध्ये खूप लेखन झाले. श्रावणबेळगोळ, तंजावर, बृहदेश्वर, मदुराई अशा ठिकाणी जैन ग्रंथ
उपलब्ध होतेच, हे सर्वश्रेष्ठ सर्वभाषिक अनमोल महान ग्रंथ जिजाऊ शहाजीराजे शिवाजीराजे यांनी शंभूराजांना उपलब्ध करून दिले होते. हे मूळ हस्तलिखित प्रतीचं महान ग्रंथालय भस्मसात करण्याचं काम केवळ मराठा द्वेषापोटी ब्राह्मणांनीच केले. मूळ कागदपत्रे, मूळ संदर्भ, मूळ रेकॉर्ड, मूळ लिखित कागदपत्रे बहुजनांची पाठराखण करणारी असतील, या ब्राह्मणांची चालुगिरी पुराव्यासह सिद्ध करणारी असतील, तर अशी सर्वच साधनसामुग्री नष्टच केली पाहिजेत, ही रामदासी धारणा आहे. त्यामुळेच अनेक रामदासी ब्राह्मण दांडेकर, कानेटकर, पुणेकर, पुरंदरे, योगेश, जोशी, पोतदार, बेडेकर, देशमुख असे अनेक प्रसारक रामदासी ब्राह्मणांनी मराठा सरदार देशमुखांच्या घरोघर जाऊन गेल्या 80 वर्षात त्या घरातील लिखित रेकॉर्ड घर धुवून आणले. मराठ्यांना तुमचा इतिहास लिहितो असे खोटे सांगितले. मराठे पिघडले व घरातील लिखित पत्रे, रेकॉर्ड, पुस्तक व दिलीच, पण बंदुका, तलवारी, तीर, कमठे, बाण, भाले असे अनमोल शास्त्र साहित्यही दिले. ब्राह्मणांनी सारे लेखे रेकॉर्ड नष्ट केले. दुर्दैवाने आजही हेच चालू आहे. तंजावरमध्येही घाण पोहोचली आहे. मराठ्यांच्या ब्राह्मण नोकरांचे जन्मापूर्वीपासून गर्भधारणापासून चरित्र उपलब्ध आहे, पण मराठा राजांच्या जन्मतारखेचाही अधिकृत पुरावा सापडत नाही. या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर शंभूराजांनी मात केली व श्री बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला, हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या या पुस्तकात संबंधित या पृष्ठांमध्ये मांडतात. ज्यांना या विचारांबद्दल काही आक्षेप असतील किंवा जे काही मत असतील ते लेखकांशी संपर्क करू शकतात. मी सदर पुस्तकाचा जो फोटो आहे तो शेअर केलेला आहे, आपण संपर्क करू शकता. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे यांचे जीवन, त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याचा वारसा हा केवळ इतिहास नसून तो आपल्याला भविष्यासाठी नवी दिशा देणारा दीपस्तंभ आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथातून उलगडलेले शिववंशीय विरुद्ध ब्राह्मवंशीय विचारांचे विश्लेषण आजच्या समाजातील विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गदर्शक ठरते. शिवधर्म, शिवसंस्कृती आणि मराठ्यांचा गौरवशाली इतिहास यांची नाळ आजही आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांशी जोडलेली आहे. चला संभाजीराजेंच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ, त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा अभिमान बाळगू आणि आपले सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक दायित्व पेलण्यासाठी प्रेरित होऊ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू महाराज, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.